आणि या संसदीय लोकशाहीमध्ये हे मेजॉरिटी गव्हर्नमेंट आहे. म्हणजे ज्या पक्षाला बहुमत असतं, त्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री तो नियुक्त केला जातो. माननीय राष्ट्रपती आणि राज्यपाल तो नियुक्त करतात, त्यांना आमंत्रण करतात. आता यामध्ये एक मोठा अत्यंत युनिक प्रश्न म्हणजे अनप्रेसिडेंटेड न भूतो न भविष्यती असा एक प्रश्न प्रथमतः महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही एवढ्यात का शिंदे सरकारच्या किंवा बी-जे-पी आणि शिंदेचं गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या स्थैर्यावर वगैरे काही परिणाम होईल असं वाटत नाही. पण ही एक टांगती तलवार राहील एवढं मात्र सत्य आहे आणि त्याचे निर्णय काय पुढच्या भविष्यात यायचे ते येतील. पण थोडी टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. पण सध्या इमिडिएटली काही या गव्हर्नमेंटवर परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारत महा MTB मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. फडणवीस शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सत्तांतराचा एक अंक पूर्ण झालाय. मात्र आता सगळ्यांचं लक्ष आहे ते दुसऱ्या अंकाकडे म्हणजे बहुमत चाचणीकडे. अशा वेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुका देखील विशेष अधिवेशनामध्ये पार पडणार आहेत. या संपूर्ण निवडणुका त्याच्यामधून निर्माण झालेले संभ्रम जसे की शिवसेनेचा व्हीप नेमकं कोण काढणार, विधिमंडळाची ही संपूर्ण प्रक्रिया काय असते, हीच आपण प्रक्रिया आज डॉक्टर अनंत कळसे सरांकडून जाणून घेणार आहोत. अनंत कळसे सर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव म्हणून त्यांनी 2006 ते 2018 असा त्यांचा कार्यकाळ आहे, अनुभव आहे. त्यानुसार त्यांच्या अनुभवानुसार आत्ताची जी परिस्थिती आहे ती नेमकी कशी हाताळली जाणार ही सगळी आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये की शिवसेनेचा व्हीप नेमका कोण बजावणार. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुका देखील उद्याच्या विशेष अधिवेशनामध्ये पार पडणार आहेत. तर तुमच्या अनुभवानुसार आणि तुमच्या पूर्ण कार्यकाळानुसार नेमकं ही प्रक्रिया कशी पार पडेल? नाही, या संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळ आणि लोकसभा हे जे लोकनियुक्त सभागृह आहे याचं महत्त्व फार असतं. कारण या लोकनियुक्त सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे लोकशाही प्रक्रिया राबवली जाते आणि आपणा सर्वांना माहितीच आहे की ही जी लोकशाही प्रक्रिया आहे हे ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल याच्यामधून आपण ब्रिटनवरून घेतलेली आहे. आणि या संसदीय लोकशाहीमध्ये हे मेजॉरिटी गव्हर्नमेंट आहे. म्हणजे ज्या पक्षाला बहुमत असतं त्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री तो नियुक्त केला जातो. माननीय राष्ट्रपती आणि राज्यपाल तो नियुक्त करतात, त्यांना आमंत्रण करतात. अशा प्रकारे हे मेजॉरिटी गव्हर्नमेंट हे संसदीय लोकशाहीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये व्हीपचा हा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी काल कुठल्यातरी चॅनलला सांगितलं होतं, व्हीप म्हणजे आसूड, मराठीमध्ये त्याचा अर्थ आसूड होतो. म्हणजे व्हीप का नेमला जातो, की सभागृहातील सदस्यांना शिस्त लागावी, ते वेळेवर उपस्थित राहावे आणि एखाद्या सत्तारूढ पक्षाचं एखादं विधेयक असेल, धोरणात्मक विधेयक असेल, एक धोरणात्मक प्रस्ताव असेल किंवा एखादा धोरणात्मक बाब असेल, जशी अध्यक्षांच्या निवडणुकीची बाब आहे, अशा बाबीवर त्या पक्षाच्या सदस्यांनी त्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच मतदान केलं पाहिजे, असं ह्या पक्षीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे व्हीपचं स्थान हे फार महत्त्वाचं असतं आणि व्हीप नियुक्तीची जी पद्धत आहे ही आपण ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्सवरून घेतलेली आहे. आणि संसदीय लोकशाही दलाचा नेता जो असतो तो व्हीपची आणि गटनेत्यांची नियुक्ती करतो. आणि व्हीपची नियुक्ती नॉर्मली आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये संसदीय गटाचे जे नेते असतात त्यांच्या पक्षाच्या बैठकीत ही व्हीपची नियुक्ती केली जाते. आता यामध्ये एक मोठा अत्यंत युनिक प्रश्न म्हणजे अनप्रेसिडेंटेड न भूतो न भविष्यती असा एक प्रश्न प्रथमतः महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्ये काय झालं, हे एक विशिष्ट असं प्रकरण आहे. दोन्ही पक्ष, शिवसेना हा मूळ पक्ष आपलाच आहे असे दावे करतात. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपले व्हीप जारी केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत आणि व्हीपची नियुक्ती केलेली आहे. मला वाटतं शिंदे गटाचे जे काही ते व्हीप आहे ते गोगावले व्हीप आहेत आणि यांनी सुनील प्रभू यांना नियुक्त केलेलं आहे व्हीप म्हणून. तर अशा प्रकारे तर दोन्ही सदस्य, आता अध्यक्षांची जी निवड आहे त्याच्यानंतर मी नंतर सांगतो तत्संबंधी. प्रथम आपण व्हीपचा मुद्दा जरा त्यावर एक स्पष्टता घेऊया. या व्हीपच्या बाबतीत असं आहे की या दोन्ही सदस्य, दोन्ही पक्षांनी ते व्हीप इश्यू केलेले आहेत. पण आता लागू कोणाचा हा मोठा कळीचा मुद्दा आहे.
आणि या मुद्द्यावरचं उत्तर आता काय होईल हा एक कायदेशीर मुद्दा झालेला आहे आणि याचं उत्तर आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न आहे. कोणता पक्ष कोणी व्हीप बजवायचा, कोणत्या पक्षाकडे किती सदस्य आहे, हा सगळा इश्यू 11 जुलैला सर्वोच्च न्यायालय अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घेताना त्याच्यावर निर्णय देईल सर्वोच्च न्यायालय. आणि माझ्या याच्यात असं म्हणणं आहे, की 2 सदस्याचं सध्या खंडपीठ आहे आणि हे सुट्टीच्या कालावधीत नेमलेलं खंडपीठ आहे असं काहीतरी मला सांगण्यात आलं. हा प्रश्न जो व्हीपचा आहे, आता द्विसदस्यीय खंडपीठ काय निर्णय देतं हे बघूया. पण हा प्रश्न लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा 5 सदस्यीय घटनापीठाकडे हा प्रश्न सोपवून यावर निश्चित असं उत्तर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून घेतलं, तर हे उत्तर आणि याची सोडवणूक, याचं सोल्युशन जे घटनापीठ देईल, हा एक लाँग टर्म इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मैलाचा दगड ठरेल, हा निर्णय म्हणजे. तर या दृष्टीने आता 11 जुलैलाच आपल्याला काय ती स्पष्टता येईल. सध्या तर दोन्ही पक्षांनी आपले व्हीप बजावलेले आहेत. पण आता उद्या जी निवडणूक होणार आहे विधानसभा अध्यक्षपदाची आणि त्यानुसार जे विशेष अधिवेशन घेऊन कामकाज सुरू होईल, मंत्रिमंडळासाठी पण पुढची कारवाई करायची असेल त्यासाठी बहुमत सिद्ध करावं लागेल. ते बहुमत सिद्ध करत असताना उद्या जी सगळी काही कारवाई आणि कामकाज होईल ते 11 जुलै नंतरच्या निकालाला ग्राह्य धरलं जाईल का? निश्चितच कारण मध्ये मला वाटतं कुठल्यातरी एका पक्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन सादर केलं होतं आणि 11 जुलैपर्यंत या सर्व प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने स्टे द्यावा, स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने सांगितलं की आम्ही 11 जुलैला हा प्रश्न घेऊ, पण तोपर्यंत हे ट्रस्ट वोट आहे, विश्वासदर्शक मताचा प्रस्ताव आहे किंवा अध्यक्षांची निवडणूक आहे ही होऊ द्यावी. त्यानंतर पुढे त्याची दखल आमच्यामार्फत घेतली जाईल. असं काहीतरी मला पेपरच्या न्यूजवरून लक्षात आलं आहे. तर आता ही प्रक्रिया तर पुढे सुरू झालेली आहे आणि उद्या आता अध्यक्षांची निवड आहे. त्याच्यानंतर विश्वासदर्शक प्रस्तावसुद्धा येणार आहे आणि अध्यक्षांची निवड ही खुल्या पद्धतीने होईल. यामध्ये कोणते सदस्य कोणत्या बाजूला उभे राहतील आणि प्रस्तावाच्या बाजूने मत देतील, ही सगळी प्रक्रिया विधानसभा सभागृहाचाच भाग आहे. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा दोन्ही पक्षांकडून व्हीप इश्यू केले जातील आणि कोणाचा व्हीप मानायचा काय नाही वगैरे. आता एका सदस्यांनी दुसऱ्या सदस्यांचा पक्षाचा व्हीप मांडला नाही. पण हे दोन्ही शिवसेनेचेच आता एक गट असल्यासारखे झालेले आहेत. आता या गटाने त्यांचा व्हीप मांडला नाही, त्या गटाने यांचा व्हीप मांडला नाही. तर मग त्यावर एक पक्षांतर विरोधी कायद्यान्वये पिटिशन फाईल केल्या जातील अध्यक्षांकडे आणि मग नॅचरली अध्यक्ष त्यावर काय निर्णय देतील, नवीन नवीन अध्यक्ष. त्या आधारे मग परत सुप्रीम कोर्ट, हायकोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा मार्ग मोकळा राहील. पण या स्टेजला याच्यावर निश्चित असं उत्तर देणं कायद्याच्या दृष्टीने कठीण आहे. कारण हे संपूर्ण मॅटर जे आहे, हे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आता एक 2-3 दिवसातच आपल्याला अभिप्रेत आहे. हे सगळं प्रकरण सुरू असताना 2 मुद्दे उपस्थित झाले ते म्हणजे विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष शिवसेनेच्या बाबतीत. विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष यामध्ये नेमका फरक कसा असतो आणि नेमका कायदा काय सांगतो? यासाठी महत्त्व कोणाला आहे? नाही, यामध्ये मी मागे सुद्धा बऱ्याचशा वृत्तपत्रांना किंवा आर्टिकल लिहिलेले होते, की संविधानामध्येच 10व्या अनुसूचीमध्येच 2 कन्सेप्ट दिलेले आहेत. एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष आणि एक विधिमंडळ संसदीय पार्टी, विधिमंडळाची लेजिस्लेचर पार्टी असे 2 कन्सेप्ट या 10व्या अनुसूचीमध्ये आहे. म्हणजे मूळ राजकीय पक्ष म्हणजे जसं शिवसेना, काँग्रेस, बी-जे-पी हा मूळ राजकीय पक्ष झाला. कारण सदस्य निवडणुका लढवताना मूळ राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतो आणि या मूळ राजकीय पक्षाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली असते. राष्ट्रीय पक्ष असेल तर त्याला राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह मिळतं. जर रिजनल पक्ष असेल तर त्याला रिजनल पक्षाचं चिन्ह मिळतं. त्यांची चिन्हसुद्धा रिझर्व्ह केलेले आहे. जसे काँग्रेसचं चिन्ह पंजा आहे, बी-जे-पीचं चिन्ह कमळ आहे, आता शिवसेनेचं चिन्ह आहे ते आता धनुष्यबाण आहे राष्ट्रीय पक्षाचं. अशा प्रकारे चिन्हसुद्धा प्रत्येकाला दिलेले आहेत आणि या निवडणूक इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणून रूल्स आहेत 1968चे. त्याप्रमाणे याचे चिन्ह घेण्याची किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये वोट्स पर्सेंटेज, मताचं पर्सेंटेज, लोकसभेमध्ये किती सीट्स असाव्या, विधानसभेमध्ये किती सीट निवडून आल्या पाहिजे, हे संपूर्ण क्रायटेरिया त्याच्या रूल 12 मध्ये दिलेले आहेत. या क्रायटेरियाचे नॉर्म्सचं पालन करून हा राष्ट्रीय पक्ष
किंवा रिजनल पक्ष, प्रादेशिक पक्ष याची मान्यता घ्यावी लागते. तर यामध्ये आता शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर या दोन्ही गटांनी व्हीप दिलेले आहेत. आता यामध्ये एक्झॅक्टली कोणाचा व्हीप व्हॅलिड आहे, कोणाचा व्हीपमुळे अपात्र होईल, हे सगळे जे प्रश्न आहे अत्यंत गुंतागुंतीचे झालेले आहेत. आणि आता हे दोन्ही पक्षांनी व्हीप दिल्यामुळे अध्यक्षांच्या निवडणुकीत आता व्हायोलेशन तर होणारच याच्यामध्ये. कुठला नाही कुठला गट व्हीपचं व्हायोलेट करणारच. आणि व्हायोलेशन झाल्यानंतर त्याच्यामध्येची जी प्रक्रिया आहे, अपात्रतेच्या पिटिशन्स जेव्हा दाखल होतील अध्यक्षांकडे, तर त्यावेळेस अध्यक्ष मग सर्व कायद्याचा अभ्यास करून, जुन्या निर्णयाचा अभ्यास करून निर्णय देतील. आणि अल्टिमेटली अध्यक्षांचे निर्णय आहे ते सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात निश्चित त्याचे चॅलेंज केले जाऊ शकतात. आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयात मग काय जो निर्णय होईल, म्हणूनच मी मागे सांगितल्याप्रमाणे 5 सदस्यीय घटनापीठ नेमण्यात यावं. आणि या घटनापीठाने या प्रश्नाचा जर उकल केली, तर हे लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा फार उत्तम होईल. सरकार स्थापन झालेलं आहे, मात्र जर 11 तारखेचा निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात लागला, तर सरकारच्या स्थैर्यावर त्याचे काही परिणाम होतील का? आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न असा, की जर निकाल सरकारच्या बाजूने लागला, शिंदे गटाच्या बाजूने लागला, तर काय संभाव्य परिस्थिती असेल? नाही, हा निकाल जो आहे आता कसा लागतो, कारण शिंदे गटाच्या विरुद्ध म्हणजे त्यांना अपात्र सर्वोच्च न्यायालय इथे एवढ्यात तर काही ठरवणार नाही, कारण तत्संबंधीची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. फार झालं तर सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देऊ शकते, की 12 जुलैला जी मुदत दिली आहे त्या मुदतीच्या आत ज्याच्यावर अपात्रतेची नोटीस दिलेली आहे त्यांनी उत्तर सादर करावं, अध्यक्षांना उत्तर सादर करावं. आता ते उत्तर झाल्यानंतर त्यावर अध्यक्ष काय जो निर्णय घेईल त्याच्यावर पुढे निकाल होईल. त्याच्यामुळे मला वाटत नाही एवढ्यात का शिंदे सरकारच्या किंवा BJP आणि शिंदेचं गव्हर्नमेंट जे आहे त्याच्या स्थैर्यावर वगैरे काही परिणाम होईल असं वाटत नाही. पण ही एक टांगती तलवार राहील एवढं मात्र सत्य आहे. आणि त्याचे निर्णय काय पुढच्या भविष्यात यायचे ते येतील. पण थोडी टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. पण सध्या इमिजिएटली काही या गव्हर्नमेंटवर परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. आणि उद्या सर्वोच्च न्यायालयाने ते काहीच केलं नाही, तर उलट म्हणजे उत्तमच आहे, की काहीच त्याच्यावर परिणाम होणार नाही. गव्हर्नमेंट सुखरूपपणे, सुरळीतपणे चालू राहील. पक्षाच्या चिन्हाचा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. शिवसेनेचं जे चिन्ह आहे त्याच्यावर देखील दावा केला जाऊ शकतो. तर असं चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकतं का? किंवा याला शिवसेना कोर्टामध्ये त्याला पुन्हा आव्हान देऊ शकते का? नाही, शिवसेनेकडे ते चिन्ह आहेतच. धनुष्यबाण दिलेलंच आहे. आता हे शिंदे गटाला जो काही म्हणतील ते मग क्लेम करते, की आमचाच ओरिजिनल पक्ष आहे. तर त्यांना आता कमिशनकडे जाऊन त्या चिन्हावर क्लेम करावं लागेल, की किंवा काय करतील त्यांच्या धोरणाप्रमाणे. तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन मग साक्षी पुरावे नोंदवेल. पक्ष कुणाकडे आहे, ओरिजिनल पक्ष किती आहे, त्यांचे पदाधिकारी किती आहेत, याच्याकडे कोणत्या गटाकडे किती आहे, हे सगळं त्याचे डॉक्युमेंटरी प्रूफ वगैरे घेऊन त्याच्या आधारे कमिशनच हा निर्णय देईल. आणि कमिशनला असं वाटलं, की हे चिन्ह काही कोणाला देऊ नये, तर ते गोठवतील सुद्धा आणि दोन्ही गटाला वेगवेगळं चिन्ह देतील. असं सुद्धा होऊ शकतं. याचा फटका मग शिवसेनेला बसू शकतो का? निश्चितच आता निवडणुकीमध्ये? आगामी निवडणुकीमध्ये पॉलिटिकली चिन्ह एखादं बदलणं आणि ते सर्व जनतेपुढे, मतदारापुढे नेणं हे कठीण काम आहे. असं होऊ शकतं, म्हणजे थोड्याफार प्रमाणात फरक होऊ शकेल. आत्ताचं प्रकरण जे आहे ते तुम्ही म्हणताय की न भूतो न भविष्यती आहे. असे प्रकरण म्हणजे हे प्रकरण किती परिणाम करणारं असेल आगामी काळावर? नाही, हे निश्चितच न भूतो न भविष्यती आहे. आणि याच्यामध्ये कायद्याचा कीस लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय त्याच्यामध्ये निकाल निश्चित देईलच त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात लॉ सेटल होणार आहे. ओरिजिनल पक्ष काय, विधिमंडळ पक्ष काय, कोणत्या पक्ष सदस्याने कोणाचा व्हीप किती व्हॅलिड असतो, कोणता पक्ष हा मूळ पक्ष म्हणून गणला जाईल, त्याचं नॉर्म्स काय असेल, हे कायद्याच्या कसोटीवर हे सगळं काय त्याच्यामध्ये तत्त्व घालून देईल सुप्रीम कोर्ट. हे फक्त इंटरेस्ट बघण्याचं फार म्हणजे एक इंटरेस्टिंग बाब ठरेल. एक उद्बोधक ठरेल कायद्याच्या विद्यार्थ्यांनाही ठरेल, सर्वसामान्य जनतेला सुद्धा याचा अभ्यास करावा लागेल आणि विचार करावा लागेल. या कायद्यामध्ये काही पळवाटा तर नाही ना, अपात्रतेच्या कायद्यामध्ये काही सुधारणा तर कराव्या लागणार नाही ना, हे सुद्धा याच्यामधून नवीन नवीन प्रश्न येतील. आणि निश्चित या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अभिप्रेत आहेतच. आणि घटनापीठाने याचा निकाल दिला तर तो एक सर्वमान्य निकाल होईल. केशवानंद भारती खटल्यासारखा किंवा गोलकनाथ खटल्यासारखा एक मोठा संसदीय लोकशाहीच्या इतिहासात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात हा मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. आणि निश्चित शिवसेना पक्षावर त्याचा राजकीयदृष्ट्या परिणाम निश्चित होईल असं वाटतं.
राज्यातील आजची परिस्थिती जी आपण राजकीय बघत आहोत त्याच्यामध्ये अनेक नवीन नवीन बाबी समोर येत आहे. खरं तर कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या या सगळ्या बाबी आहेत. याचा निकाल नेमका काय येतो याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. सर म्हणले त्याप्रमाणे याचा जो निकाल येणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, तो निकाल देखील कायद्याच्या, राजकीय सगळ्या घडामोडींच्या बाबतीमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. नेमकं आगामी काळात काय होणार आहे याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा. असेच नवनवीन विषय बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.